नमस्कार सर्वांना। आज आपल्याला त्रिकोणी संख्या हा घटक अभ्यासायचा आहे। तर आपल्या समोर आहे प्रकार 1, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती, आणि ऑप्शन दिलेत 5, 10, 20 आणि 40। अशा प्रकारे नाही का तुम्हाला त्रिकोणी संख्या जर विचारली असेल तर काय करायचं, ऑप्शनवरून आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे। आता ते पहिल्यांदा मी काय करतो, चार ऑप्शन घेतो। हे 40च्या काय करा, दुप्पट करा। दुप्पट किती आले, 40चे 80 आले। 80 का 80 ते नाही का क्रमागत संख्येचा गुणाकार जर असेल तरच ती त्रिकोणी संख्या असणार आहे। मग 80 ही नाही का 80ची जर फोड केली, 20 दोन्ही 40 बरोबर, आपलं 20 गुणिले 40 जर केलं, 40 दोन्ही 80, हे क्रमागत अवयव येतात का बघा बरं, नाही येणार। क्रमागत म्हणजे काय, सपोज 20 जर आपण जर घेतलं, 20चे क्रमागत अवयव कोणते असणार आहेत, 4 गुणिले 5, हे असे क्रमागत अवयवांचा गुणाकार जर असेल मग नाही का ती संख्या काय असते रे, त्रिकोणी संख्या असते। एवढं लक्षात ठेवायचं। मग 40च्या दुप्पट 80 केलं तर 80चे काय क्रमागत अवयव नाही का येणं गेलेत। आता 20 ऑप्शन घेतो। 20 जर घेतलं, 20 दोन्ही जर 40 जर केलं बरोबर, 40 आला। आता 40चे क्रमागत अवयव आहेत का बघा बरं, 8 गुणिले 5 येते, किंवा 2 गुणिले काय येते, 20 येते बरोबर। नंतर काय असतं रे, 10 गुणिले 4 येते, म्हणजे क्रमागत येत नाही ती। मग काय करायचं, ही त्रिकोणी संख्या नसणार आहे। आता 10 बघूया, 10 हे 10च्या दुप्पट करा बरं। 10च्या दुप्पट किती येते, 20। आता 20चे काय करा, अवयव शोधा बरं। 2 गुणिले 10 असणार आहे, 10 दोन्ही 20 बरं। दुसरे अवयव कोणते असणार आहेत, 4 गुणिले 5। 20चे काय असणार आहे, 4 गुणिले 5 हे क्रमागत अवयव आले। क्रमागत अवयव आले ना, म्हणजेच ही 10 ही काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे। समजते काय सांगतो ते, म्हणजेच ऑप्शन आपला नाही का 2 असणार आहे। 10 ही काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे। आता नेक्स्ट बघा तुमच्या समोर आहे, आपल्याला असे सॉल्व करावं लागणार आहेत की दुप्पट करायचं आणि जे गुणाकार येणार आहे ते आपल्याला क्रमागत अवयवांचा गुणाकार असायला हवा। आता ऑप्शन 1च डायरेक्ट चेक करतो। 1च्या दुप्पट किती रे, 2 आलं। 2 आलं ना, 2चे क्रमागत अवयव आहेत का बघा बरं, आहेत। म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे 2 1 2, म्हणजेच पहिलाच ऑप्शन नाही का जे की नाही का त्रिकोणी संख्या असणार आहे। ओके, मग बाकीचे तुम्ही चेक करा। 2चे दुप्पट 4, 4चे क्रमागत अवयव नसणार आहेत, कारण 4चे कोणते अवयव आहेत, 2 गुणिले 2 असणार आहे, किंवा 1 गुणिले 4 असणार आहे। क्रमागत जर असेल तर ती त्रिकोणी संख्या असणार आहे, हे मला सांगायचे। आता नंतर आपण जर पुढलं जर घेतला क्वेश्चन बघा, पुढला खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे, तर बघा 15च्या दुप्पट करा, 30 आले। 30 आले ना, मग 30चे नाही का क्रमागत अवयव आहेत का बघा बरं, म्हणजेच 5 गुणिले नाही का 6 जर केलं, 6 पंचे 30, 5 झाल्यावर 6 हे क्रमागत अवयव आहेत, म्हणजे 15 ही काय त्रिकोणी संख्या आहे। बघा हा क्वेश्चन टाईप नंबर 1 असणार आहे। आता आपण नाही का टाईप दुसरा पाहूया कसा विचारला जातो। आपल्याला नाही का पाया दिला जातो बघा, आणि त्याच्यावर आपल्याला त्रिकोणी संख्या विचारली जाते। 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, हा क्वेश्चन विचारला आहे। 11 पाया जर असेल, 11च्या समोरील संख्या घ्यायची। 11च्या समोरील नाही का कोणती असते रे, 12, आणि छेदामध्ये नाही का 2 करायचं। 11च्या समोरील जो पाया दिला त्याच्या समोरील संख्या, त्यांचा गुणाकार त्याची निम्मी करायची, म्हणजेच भागिले 2। मग बघा बे सकून किती, 12, मग 11 सक 66। 11 पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे, 66। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर। आता इथं दिलेलं आपल्याला 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, मग 7च्या समोरील संख्या कोणती असणार आहे रे, 8 असणार आहे, भागिले 2 करा। बे चौक 8 आणि 7 चौक किती, 28, म्हणजेच 7 पाया असताना नाही का त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे, 28 असणार आहे। आता नेक्स्ट प्रकार पाहूया बघा, 10 पाया त्रिकोणी संख्येत 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा। आता तुम्हाला नाही का 10 त्रिकोणी संख्या दिलेली बरोबर, आणि पाया विचारला आहे ना, मग काय करायचं, जी संख्या दिलेली त्याच्या काय करा, दुप्पट करा। मग 10च्या दुप्पट काय असणार आहे, 10च्या दुप्पट असणार आहे 20 आलं बरोबर। आणि 20च्या अलीकडील नाही का पूर्णवर्ग संख्या शोधायची कोणती ती, मग 20च्या अलीकडील पूर्णवर्ग संख्या कोणती रे, 16 आहे। मग 16चं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं। मग 16चं वर्गमूळ किती आलं, 4, झालं आपलं क्वेश्चनचा आन्सर। म्हणजेच 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे, मग तो किती असणार आहे रे, 4 असणार आहे।
म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 3. किती सोपं आहे बघा. आता नंतरचं पाहूया बघा. 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग काय करायचं, जे 6 दिलेले त्याची काय करा, दुप्पट करा. मग 6च्या दुप्पट किती आलं रे, 6च्या दुप्पट आलं 12. आणि 12च्या अलीकडील पूर्णवर्ग संख्या कोणती, 12च्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्या आहे 9. मग 9 आहे ना, 9चं काय करणार तुम्ही, वर्गमूळ घ्यायचं. 9चं वर्गमूळ किती आहे रे, 9चं वर्गमूळ आहे 3. म्हणजेच 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे, 3. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 1. आता नेक्स्ट आणि लास्ट पाहूया बघा. 36च्या मागील नाही का येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता मागील दिले. आता 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. मग काय करणार, अगोदर 36चा काय करा, आपल्याला पाया शोधायचा आहे. पाया आपल्याला जर माहीत असेल तरच आपण नाही का हे करू शकतो. मग 36च्या दुप्पट करा बरं. 36च्या दुप्पट किती आलं, 72. बरोबर, 72 आलं ना. मग 72च्या अलीकडील पूर्णवर्ग संख्या कोणती रे, 64. 64चं वर्गमूळ घ्या बरं, किती आलं 8. मग 8 आलं ना. मग त्याने काय विचारलं आपल्याला, मागील येणारी नाही का चौथी त्रिकोणी. मग 36 ही त्रिकोणी संख्या असताना पाया 8 असणार आहे. मग त्याच्या मागील नाही का चौथी. मग 4 वजा करा. 4 जर वजा केलं तर किती येणार आहे, 4च येणार आहे. मग आता 4 पाया असताना नाही का त्रिकोणी संख्या कोणती. मग 4च्या पुढील संख्या कोणती असते रे, 5. छेदामध्ये किती 2 लिहायचं. म्हणजेच 2 दोन्ही किती 4 आणि 5 दोन्ही किती 10. बरोबर, 10 आलं. म्हणजेच मागील किती असणार आहे, 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या किती असणार आहे, 10. का अवघड याच्यामध्ये. आता नाही का त्याच्या पुढील सोडवा. थोडंसं की इरेज करतो मी बघा. पुढील कसं दिलेलं त्याने, 120च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. मग 120च्या दुप्पट करा, किती आलं रे, 240. 240 आलं. आणि त्याच्या अलीकडील नाही का येणारी नाही का पूर्णवर्ग संख्या शोधा. मग 240च्या अलीकडली पूर्णवर्ग संख्या कोणती असते रे, 225. मग 225चं वर्गमूळ घ्या, वर्गमूळ किती असणार आहे ते 15. बरोबर. मग चौथी येणारी तर मग ह्या 15मधून 15 पाया आला. 4 वजा करा त्याच्यामधून. म्हणजेच बेस किती आला रे, पाया किती आला 11. मग 11 पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे, म्हणजेच 11 गुणिले काय करणार तुम्ही 12. छेदामध्ये असणार आहे तुमचं 2. मग 2ने भाग द्या 12ला. बेस सकून किती 12. 11 सखे किती रे, 66. म्हणजेच 120च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे आपला 3 असणार आहे. ओके, अशा प्रकारे नाही का हे आपल्याला त्रिकोणी संख्येवरती नाही का क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्हाला नंतरची विचारली जाते. जसं मी इथं काय केलं आहे, वजा केलं आहे ना. आणि नंतरची जर विचारली असती तर मी नाही का या ठिकाणी काय केलं असतं, प्लस केलं असतं. ओके, अशा प्रकारे नाही का पूर्ण कन्सेप्ट नाही का आपला त्रिकोणी संख्येवरती नाही का मी शिकवलेला आहे. तर ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ओके, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.